पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला आज बाल न्याय मंडळाने जामीन रद्द करत बाल सुधारगृहात पाठवले। हा मुलगा सज्ञान की अल्पवयीन या संदर्भात पोलीस तपास होणार आहे। दुसरी मोठी बातमी या मुलाचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल संदर्भात। विशाल अग्रवालला आज कोर्टाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। तर तिसरी बातमी आहे अल्पवयीन मुलाच्या आजोबांसंदर्भात। आजोबा सुरेंद्र अग्रवाल सध्या जामिनावर आहेत आणि त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं उघड झालंय। शिवसेना नेते अजय भोसले यांची त्यांनी सुपारी दिली होती। या प्रकरणात सुरेंद्र अग्रवाल हे जामिनावर बाहेर आहेत। आता बातम्या सविस्तर। पुण्यातल्या कल्याणीनगर रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातल्या अल्पवयीन मुलाचा जामीन अखेर बाल न्याय मंडळाने रद्द केलाय। बाल न्याय मंडळात आज 8 तासांहून अधिक सुनावणी झाली। या मुलाची आता 5 जून पर्यंत बाल सुधारगृहात रवानगी होणार आहे। तसंच मुलगा सज्ञान की अल्पवयीन हे पोलीस तपासानंतर ठरवलं जाईल। तोवर मुलाला बाल सुधारगृहातच राहावं लागणार आहे। अपघातानंतर या मुलाला तातडीने मिळालेल्या जामिनानंतर प्रचंड रोष निर्माण झाला होता। ऑनरेबल कोर्टाने अशा ऑर्डर्स दिलेले आहेत की चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ याला 5 जून 2024 पर्यंत आज रिहॅब होममध्ये ठेवण्याचे आदेश झालेले आहेत। हे जे रिहॅबिलिटेशन होम आहे हे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट प्रमाणे काही गाईडलाईन्स आहेत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या, त्या ॲक्ट प्रमाणे हे आज त्यांचं डिटेन्शन झालेलं आहे। 30 दिवसांच्या आत पोलीस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजला चार्जशीट फाईल करावी लागते। चार्जशीट फाईल झाल्यानंतर अजून 2 महिन्यानंतर त्याचे रिपोर्ट्स येतात की हा सायकोलॉजिकली फिट आहे का, याचे सायकॅट्रिस्ट रिपोर्ट, याचं सोशल बिहेवियर, याचं डी ॲडिक्शन सेंटर्स, ह्या सगळे रिपोर्ट्स येतात। त्याच्यासाठी चीफ जो असतो, जो मेन चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ CCL ज्याला आपण म्हणतो, ती व्यक्ती जेलमध्ये किंवा रिहॅब होममध्ये असण्याची त्याला गरज नाही, तो बाहेर असलं तरी चालतं। त्या रिपोर्ट्स येतात म्हणजे आजपासून त्याला ह्या सगळ्या गोष्टींना 1 महिना 2 महिना 3 महिन्याची प्रोव्हिजन आहे। म्हणजे टोटल 3 महिन्यानंतर ठरवलं जातं की चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ ह्याला ॲडल्ट म्हणून ट्रीट करायचं का नाही। ह्या गोष्टीला कमीत कमी 60 ते 90 दिवसाची प्रक्रिया आहे। चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ जो असतो तो एखादा सुधारगृहामध्ये राहत असेल तर पोलीस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी डायरेक्टली चौकशीला येऊ शकत नाहीत। त्याच्यासाठी ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डची परमिशन घ्यावी लागते। तर पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। विशाल अग्रवालसह तिघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। विशाल अग्रवालसह बार मालक व्यवस्थापक नितेश शिवानी आणि जयेश गावकरे यांची सुद्धा कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। 19 तारखेला पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्शे कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू झालेला। या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक झाली आहे। तर विशाल अग्रवालची कोठडी मागताना सरकारी वकिलांनी नेमका कोणता युक्तिवाद केला आपण पाहूया। अल्पवयीन मुलाला पबमध्ये पार्टीला परवानगी दिली, त्याचा तपास। कारचं लायसन्स नसतानाही मुलाला कार देत दोघांच्या मृत्यूला कारणीभूत, विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली, हे सगळे मुद्दे उपस्थित झाले सरकारी वकिलांकडनं। रजिस्ट्रेशन शिवाय गाडी रस्त्यावर आलीच कशी? ड्रायव्हरच्या जबाबानुसार मुलाने गाडी स्वतः चालवायला मागितली। मुलाला किती पैसे आणि डेबिट ते क्रेडिट कार्ड दिलं याची माहिती घ्यायची आहे। तर ब्लॅक पबचा कर्मचारी शेवानी आणि बोनकरने कोणाच्या मेंबरशिपने मुलाला प्रवेश दिलाय? गुन्हा घडल्यावर विशाल अग्रवाल फरार का झाला? संभाजीनगरमध्ये सापडला तेव्हा जवळ साधा फोन कसा, इतर फोन कुठे आहेत, हे सगळे प्रश्न, हे सगळे मुद्दे उपस्थित झालेले आहेत सरकारी वकिलांकडे। तर विशाल अग्रवालच्या वकिलांनी नेमका काय युक्तिवाद केला आपण तेही पाहूया। गाडी ड्रायव्हरला दिली, मुलाने चालवावी असं नाही। मुलगा बाहेर असताना त्याच्यावर नियंत्रण शक्य नाही। मुलगा 12वी उत्तीर्ण झाल्यामुळे मित्रांसह पार्टीला गेला। आरोपी विशाल अग्रवाल फरार नव्हता, 41 याची नोटीस दिली नव्हती, असा युक्तिवाद विशाल अग्रवालच्या वकिलांनी केलाय। तर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार या संदर्भात नेमकं काय म्हणतात, त्यांनी नेमकी काय माहिती दिली आपण तेही पाहूया। आम्ही संडेचे फोरनून पासूनच आमची हीच भूमिका होती आणि तीच भूमिकाच्या अनुषंगाने आमचे प्रयत्न सुरू होता। ही खरी गोष्टी आहे की संडेला जे आमची 2 अर्ज ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डला केले होते ते दोन्ही अर्ज नाकारण्यात आला होता आणि त्याच दिवशी आमची भूमिका होती की आम्ही याच्यावर अपील करू। आता त्याचे रिव्हिजनमध्ये आज ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड करून आम्हाला दोन्ही अर्जमध्ये यश प्राप्त झालेले आहे। नंबर 1 की जे ॲडल्ट म्हणून ट्रायल करायची प्रकरणला त्या दिवशी दफ्तरी दाखल करण्यात आली होती ते उघडण्यात आलेली आहे आणि त्या आमचे अर्जावर
आरोपीचे वकीलला 24 तारीखला से देण्यासाठी त्यांनी डेट निश्चित केलेली आहे. म्हणजे आमचे जे अर्ज दफ्तरी दाखल झाले होते ते उघडण्यात आलेली आहे आणि ती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तर पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये आता अंडरवर्ल्ड कनेक्शनही उघड झालंय. ब्रह्मा बिल्डर्सच्या नावाने अग्रवाल कुटुंबाचा धंदा असला तरी ते काळ्या कृत्यांमध्ये सहभागी असल्याचं आता समोर आलंय. विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याचं उघड झालंय. सुरेंद्र अग्रवाल यांचे भावाशी संपत्तीवरून वाद होते, त्यावेळी त्यांनी छोटा राजनशी संपर्क साधला होता. पुढे राजनशी त्यांची दोस्ती वाढली. राजनचा हस्तक विजय साळवी उर्फ विजय तांबटची बँकॉकला जात त्यांनी भेट घेतली होती. या दोस्तीतूनच अग्रवाल यांनी 2009 मध्ये शिवसेना नेते अजय भोसलेंची सुपारी दिल्याचं समोर आलं. वडगाव शहरीत 2009 मध्ये भोसलेंवर गोळीबारही झाला होता. अग्रवालवर गुन्हा दाखल झाला, मात्र अटक झाली नाही. मकोका अंतर्गत सुरेंद्र अग्रवालला अटक व्हायला हवी होती, मात्र तसं झालं नाही. आजही सुरेंद्र अग्रवाल हायकोर्टाच्या जामिनावर बाहेर. दरम्यान ज्या अजय भोसलेंची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्या अजय भोसलेंनी एबीपी माझाला नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूया. 9 साली मी वडगाव शहरी विधानसभेमधून शिवसेनेच्या तिकीटावर आमदारकीसाठी मी उभा होतो. पण त्याच्या अगोदरही माझे राम अग्रवाल यांच्याशी मैत्रीचे संबंध होते आणि त्यावेळेस माझ्या निवडणुकीच्या 1 वर्षापूर्वी अगोदर पहिले छोटा राजांचे माझ्या फोनवर फोन यायचे. या 2 भावांची भांडणं मालमत्तेवरनं चालू झाली होती. काय 1200 कोटी रुपयाचा काही व्यवहार होता. राम अग्रवाल एस के अग्रवालला पैसे देत नव्हता. पण त्या एस के अग्रवालनी छोटा राजांना काय सांगितलं की अजय भोसले हा माझ्या भावाचाच खास मित्र आहे आणि तोच त्याला सगळा सपोर्ट करतो, म्हणून त्यांनी मला मारायची सुपारी दिली छोटा राजांना. ही जी माझ्यावर गोळीबार झाला ह्या सगळ्याचा कल्पेट हा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी छोटा राजांना सुपारी दिली. तुम्ही ह्याला अरेस्ट करा, पण अजूनपर्यंत त्याला अरेस्ट नाही. सगळे सबूत आहेत त्याच्याकडे. तो बँकॉकला भेटायला गेला होता छोटा राजांना, हे सगळं कुमार हो सगळं त्यांच्याकडे. कोणा थ्रू गेला होता बँकॉकला भेटायला हे सगळं CBIला पोलिसांना सगळ्यांना माहिती, पण त्याला आत्तापर्यंतही अटक केलेली नाही. कशामुळे अटक होत नसावी? तर त्याच्यावर असतं आर्थिक व्यवहार त्यांचा खूप जोरात असतो. ते जिथं जाईल तिथं ते सगळं कायदा कानून सगळं विकत घेतात. ती फॅमिली क्रिमिनल आहे संपूर्ण. अख्ख्या फॅमिलीवर बघा तुम्ही, कमिशनर ऑफिसला प्रत्येकावर 2-2, 3-3 गुन्हे दाखल आहेत, पर 307 सारखे गंभीर गुन्हे पण दाखल आहेत. तर कल्याणी नगरमध्ये हिट अँड रन प्रकरणानंतर आता पुणे महापालिका अलर्ट मोडवर आहे. कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरातील अनधिकृत पबवर महापालिकेचं अतिक्रमण विभाग बुलडोझर चालवतोय. कोरेगाव परिसरातील 3 अवैध पब पालिकेने उद्ध्वस्त केले. यापूर्वी पालिकेने पबना नोटीस पाठवली, त्यानंतर पालिकेने आज कारवाई केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.